त्याला कायदा कळतो, त्याला मंडळ कळतो, त्याला राज्यघटना कळती, त्याला राज्य मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग सगळं कळतं. त्याला माहिती आहे नोंदी मिळाल्या म्हणल्यावर हे द्यावाच लागणार आहेत आणि हे आपण किती विरोध केला तरी मिळणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांना धरून राहण्यात काय अवघड आहे? इतकी जर निवडणुकीत फजिती होती, कशाला राजकीय करिअर खराब करायचंय? हे त्याच्या म्हातारपणाला ध्यानात आलं, बरं झालं. बोलणार बी नाही. आंदोलन आंतरवाली की मुंबई? आंतरवाली. सरकारने डाव टाकला तर मुंबई. दोन्ही तयाऱ्या सुरू आहेत आमच्या. आम्ही तेवढे आहेत, पण आमचे ओपीजी बांधव जाणार आहेत बिचारे जाऊन तिथं. त्यामुळे त्यांचं झाल्यावर आम्ही जाऊ. काय झालं एवढं? आम्ही नाही अडचलत. बोंबलं द्या, काय बोंबलायचं ती. आपण कधीही आडवं पडलो नाही कोणाच्या. ते झाल्यावर आम्ही जाऊ निवांत. आम्ही वर्षावर जाऊ, काय त्याला अडचणी. आमचे फडणवीस साहेब येतं तिथं मुंबईत. मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, आमचे फडणवीस साहेब आहेत तिथं. मग आमचे काय वर्ष आमची नाही का? तुमची आपली सगळ्याची वर्ष. आपण वर्षावर बसू. स्लॅब वर्षावरचं आंदोलन कधी? डाव टाकलं की वर्षाच असते, तिथंच असते. आणि फडणवीस साहेब विरोध बी नाही करणार. कशामुळे विरोध करते? त्यांचं घर आहे म्हणून काय? म्हणजे आम्ही त्यांना मतं देऊन मोठं केलं. राज्य आमचं, मुंबई आमची, फडणवीस साहेब आमचे, आणि ते कसं का त्यांच्या घरावर नाही म्हणते? खोलीत अडचण होईल तर मी वर बसन स्लॅबवर. काय अडचण आहे वर्षाच्या? वर्ष सगळ्याची. झाल्यानंतर तुम्ही आणि ते निर्णायक आंदोलन फाईट हे आता त्यांनीच त्यांचं शोधायचं सरकारनं. आपण केलेल्या चुका दुरुस्त करणे. आमच्याकडून काय चुकलं ते सांगा. तुम्ही मागितला त्यावेळेस 3 वर्ष तुम्हाला वेळ दिला. यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? उलट तुम्ही बार बार यायला नाही पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्याला असं तुम्हाला वाटलं पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्यांना? 3 वर्ष झालं आपण मराठ्याला येड्यात काढतो. किती दिवस येड्यात निघत? इतका मराठा सोपा नाहीये. हो, आमच्याकडे संस्कार आहेत, संयम आहेत. तुमच्या शब्दाचा, सरकारचा सन्मान करणं आमची जबाबदारी, आम्ही केलं. पण तुमची सुद्धा जबाबदारी. मराठ्यांनी जर तुमचा सन्मान केलाय तर मराठ्यांचा सुद्धा सन्मान, त्याच्या खऱ्या नोंदी गॅजेट देऊन करणं तुमची जबाबदारी. तुम्ही वारंवार येतात, तुम्हाला वाटत असं आम्ही येड्यात काढू. ते विषय आता संपले. हो, तुम्ही त्या तुमच्या गैरसमाजाच्या बाहेर या. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो. 100% आम्ही नीट करू शकतो. इथं मराठा सुखी नाही, ना इथं धनगर सुखी आहे, ना इथं बंजारा समाज सुखी आहे, ना आदिवासी सुखी आहे, ना मायक्रो ओबीसी सुखी आहे, ना इथं शेतकरी सुखी आहे, ना दलित मुस्लिम इथं सुखी. इथं कोणी सुखी नाही. ना नोकऱ्या करणारा सुखी आहे, ना त्याला नीट पगार इथं, ना इथं सरकारी दवाखान्यातले आहेत, ना एसटी ड्रायव्हर आहेत, ना इथं कोणी खुश नाहीये, ना व्यवसाय करणारे खुश आहेत. इथं वर्षाचं उत्पन्न होत नाही. शेतीत एवढं नुसतं स्मार्ट मीटर बसले फडणवीसनी, त्याचं बिल यायला लागलंय. ना इथं अनुदान मिळतंय, ना इथं पीक विम्याच्या पैशात, ना शेतीमालाला भाव. इथं कोणी खुश नाही. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो आणि करणार. पाटील, एक शेवटचा प्रश्न. आता 3 वर्षाच्या आंदोलनात ज्या लोकांनी तुम्हाला विरोध केला ते लोक पुन्हा मावळ होत आहेत, तुमची बाजू घेतात. म्हणजे काय जादूची कांडी? जादूची कांडी नाही. मी प्रामाणिक समाजासाठी करतोय. हे माझ्या समाजाला मान्य. मी समाजाच्या लेकराचं हित सोडून काम करत नाही. त्यांनाही वाटतंय. एखाद्या बारी इकडे तिकडे भेटीला आमदार पक्षाच्या गेल्यामुळे त्यांचं थोडंसं व्हायबल होत असतील, पण त्यांना पुन्हा वाटत असेल ते बी आपल्याच लेकरासाठी भांडतंय, आपल्याच लेकीसाठी भांडतंय. आणि काय वेगळं करतोय? समाजाच्या लेकीबाळीच्या कल्याणासाठी काम करतोय. सुखा समाधानासाठी त्यांच्या लेकरा बाळाच्या समाजाचं काम करतोय. हे मला त्रास देत आहेत सरकार बी आणि काय आमचे पण. माझा समाज मला त्रास नाही होऊ देत, कारण मी त्यांच्या लेकरासाठी भांडतोय. ते मला कसं का उघडं पडू देतील भाऊ? तुम्ही बघा आता 29 ऑगस्टच्या नंतर रोज मराठी आहेत. 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 31, 1, 2, 3, 4, 5, 15, 20 पोत जवळ चालू आहे ना, तवर मराठी अंतरवलीत. लय झालं तर 1-2 दिवसांनी टप्पे पाडणार आहेत. आता हे सांगायचं नव्हतं, पण टप्पे पाडणार आहेत. याचा शेवट कसा? याला बोलायला लाव. एखादं ते मीडियाचे, सोशल मीडियाचे काहीतरी त्याला काय म्हणते ते, युट्यूब बोले, त्यांना धर, यावकर ट्यावकर बेटव. फक्त मराठीची खांदी जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून गती. तुम्ही सोपं समजू नका. तुमचा निटोबाच काढणारे मीडियात बोलतोय. तुम्ही जी मजा घेतली ना 2-3 वर्ष, एकाला पण सोडणार नाही. एकाला सुद्धा सगळे नीट करतो, सरकार बी नीट करतो. पाटील, आज चर्चा होती, शिष्टमंडळ येत आहे. जर तुमची जी मागणी 58 लाख कुणबी नोंदीच्या सापडल्या त्याचे प्रमाण जर दिले तर मग 29 तारखेच्या अगोदर तुमची मागणी मान्य केली तर मग दिले तर जर तरचा प्रश्न. आश्वासन फाश्वासन कवर देतात. कटाळा आला आश्वासन ऐकू मराठ्याला. येतेच जातेत नसतेत चर्चा. पण येऊ द्या ना, काय म्हणते तर कळायला पाहिजे. येऊ द्या ना. 28 ऑगस्टच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची काय म्हणणं नाही आमचं.
झालेल्या चुका दुरुस्त करायच्या, प्रमाणपत्र रद्द केलेले द्यायचे. तुम्ही चर्चेला किती या, आता आम्ही अंतिम लढा पुकारलाय. आता तो आश्वासनावर सकारात्मक चर्चेवर सुटत नसतो. आणि सरकारचा शिष्टमंडळाचा तो गैरसमज, मी तीच सांगितलं मोगा सुद्धा, आता पण ते सांगतो की गैरसमाजाच्या बाहेर या. तुम्हाला मी सुट्टी देऊ शकत नाही. माझ्यासाठी माझ्या समाजाचे लेकरं महत्वाचे आहेत. तुम्ही सरकार, आमदार, मंत्री माझ्यासाठी महत्वाचे नाहीत आणि तुम्हाला मी गिनिणार बी नाही. मी समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि हे मराठ्यांना पण कळालंय आता. आपल्यासाठी आपले लेकरं, आपली जात महत्वाची आहे. ज्या पक्षाला, ज्या नेत्याला आपण मोठं केलं ते आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करायला निघालंय. मराठी पण खरबडून जागे झालेत आणि जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी भांडतोय. आपण काय पक्षासाठी, नेत्याच्या बाजूने भांडायचं का? आपण सुद्धा आपल्या जातीच्या लेकराच्याच बाजूने भांडायचं. जरांगे पाटला कोणच उभारायचं? हे जेवढे पक्ष 10-12 त्यातले सगळे मराठी सावध झाले. आणि का सावध होऊ नये? तुमच्या लेकरासाठी जर मी भांडतोय तर तुम्ही काय पक्षाच्या, नेत्याच्या बाजूने बोलता काय? केव्हा कल्याण होईल? पक्ष आणि नेता आणि नेत्याचे पोरं मोठे होतील, आपले भिकायला लागतील ना. मराठी खरबडून जागे झालेत आणि अंतिम पुकार आहे, अंतिम लढाई. ह्या लढाईत मराठी 100% जिंकणार नाही तर मी उपोषण करून मरणार.